नमस्कार मित्रांनो, मंडळ आपला आभारी आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, शुभ सकाळ। वाजले आहेत पाहू शकता 9 वाजत आलेत। आताच आपण पुण्यावरून इकडे आता गावाकडे आलोय। मध्ये आपण 2-3 दिवस पुण्यामध्ये गेलो होतो आणि आजच आपण आता 8:30 ला घरी आलोय। फ्रेश वगैरे झालोय पाहू शकता। आणि आपण त्या बत्ती वगैरे काय लावू शकणार नाही, कारण आपल्याला सुतक आहे, त्यामुळे आपण काय बत्ती वगैरे लावणार नाही। आमची मावशी आहे इथे, मावशीने वगैरे बत्ती वगैरे आता लावली आहे पाहू शकता। तर मित्रांनो, आता चहा वगैरे पिऊन घेऊ आणि आपण भेटू थोड्याच वेळात। तर मित्रांनो, या चहा प्यायला चहा वगैरे आता पिऊन घेऊ। गावाकडे आल्यानंतर जो आनंद असतो ना तो वेगळाच आहे आता। आणि आज संध्याकाळी आपल्या गणपती बाप्पा मूर्तीचं विसर्जन सुद्धा आहे। 7व्या दिवशी आपल्याकडे आपण मूर्ती विसर्जन वगैरे करतो। तर व्हिडिओ कंटिन्यू पहा। तर मित्रांनो, पाहू शकता हा आहे आपला पिंट्या दादा आणि याचा आज आहे वाढदिवस। बघा पळतय कसा बघा। इथे राकेश भाई पण आहे आपला, इथे राकेश भाई आहे आणि आहे पिंट्याचा पोरगा श्रेयश भाई। काय कर हॅलो। तर मित्रांनो, आता मस्त नाश्ता वगैरे करून झालाय। आता थोड्या वेळानं आपल्याला जायचंय पर्यावरती जायचं ना, आंघोळ करायला जायचं। मग मित्रांनो, थोड्यानं आपल्याला पर्यावरती आंघोळ करायसाठी जायचंय। बरेच दिवस गेलो नाही, कारण 2 दिवस आपल्याला पुण्यामध्येच ते गेले। बरेच दिवस 2 दिवस आतुरता होते, कधी जातो गावाला कधी जातो गावाला। तर आता फायनली आपण गावाला आलेलो आहे आणि आता थोडं आंघोळी पण करायला जायचंय। आपण आता संध्याकाळी आज मूर्ती विसर्जन आहे। तर आपल्या रस्त्यामध्ये येणारे जे काय झुडपं आहेत किंवा वाळामध्ये जे काय घाण आहे ती पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत। सोबत तिथे आंघोळ वगैरे पण करणार आहोत। तरी पहिला आधी ते साफसफाई करून घेऊ आणि मग आंघोळी वगैरे करू। माझ्यासोबत आहेत पाहू शकता, किंवा आमचं पिंट्या दादा एक। मित्रांनो पाहू शकता, इथे आपले पंटर आहेत। तर आपल्या इथे वायर गेली आहे, त्या वायरीवरती पाहू शकता ही आमच्याकडे बेटा म्हणतात त्याला, बेटाची फांद्या व तारेवरती आलेल्या आहेत। तर ते आपल्याला आता काढायचे आहेत। तर मित्रांनो पाहू शकता, आता राहुल आणि पिंड्याने ते बघा पाहू शकता, आम्ही आता ह्या तारेवरच्या जी काय बेटं लोंबकळत होती ते आपण आता तोडून घेतले, म्हणजे जेणेकरून त्या तारेवर लोड येणार नाही आणि दुर्घटना होणार नाही। त्याच्या आधीच आपण हे काढून घेतलं आहे। पाहू शकता ही आहे आपली मूर्ती बसवण्याची जागा। म्हणजे आपण इथे सगळ्या मूर्ती एकत्र लाईनीमध्ये बसवतो आणि मग आरत्या वगैरे करून मूर्ती विसर्जन करतो। आता इथे थोडं साफसफाई करू। पाहू शकता बऱ्यापैकी ही जागा आता क्लीन करून घेतली आहे। म्हणजे बेटाखाली असल्यामुळे बेटाच्या ज्या काय काटक्या आहेत त्या पडलेल्या असतात, त्या सर्व आपण जमा करून साईडला करून ठेवल्या आणि आता ही जागा आपण क्लीन करून घेतली आहे, जेणेकरून संध्याकाळी टोटल जेव्हा आपली माणसं येतात इथे त्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ नये त्यासाठी आधीच आपण काळजी घेत आहोत। पाहू शकता ही आहे आपली जांभळ कोंड। इथेच आपल्या संध्याकाळी मूर्ती विसर्जन करायचं आहे। तर मित्रांनो फायनली आपण जिथून आपल्या गणपती व्हायलाकडे जातात तर ती वाट आपण टोटल क्लीन वगैरे करून आलो आहे, फांद्या वगैरे मारून आलो आहे, जेणेकरून गणपती वगैरे मूर्ती नेताना त्याचा अडथळा येऊ नये म्हणून आपण टोटली वाट क्लीन वगैरे केली। आणि जिथे आपण मूर्ती बसवतो तर ती जागासुद्धा आपण क्लीन वगैरे करून घेतली आणि आता आपण घरी आलो आहे। तर मित्रांनो, आपल्या वाडीतल्या मुलांनी आता कॉल केला होता की आंघोळी करायसाठी चला म्हणून। तर सर्व आता जमले आहेत आणि सोबत आपली आत्यासुद्धा आलेली आहे आणि काका पाहू शकता हे आपले काका आहेत। आई पण आहे आपली इथे आणि आहे आमची आत्ते। बऱ्याच दिवसानंतर गाठभेट झाली आहे। शिमग्यामध्ये आले होते, त्याच्यानंतर आता गाठभेट झाली। हां हां, हे आमचे खंबलाना। तर आता चहा वगैरे त्यांच्यासोबत जरा थोडा पिऊ
आणि मग आपल्याला आंघोळी करायसाठी जायचे. चला मित्रांनो, पोरा जमा झालेले आहेत खाली आंघोळी करायसाठी. आता मस्तपैकी आंघोळ करायसाठी जाऊ. राहुल पण फोन करतोय. ऊन पण चांगला पडलाय त्यामुळे काय एवढं काय थंड काय लागणार नाही. मस्तपैकी जरा आंघोळ करू. पर्यामध्ये आंघोळ करायची मजा ती वेगळीच आहे. मित्रांनो फायनली आपण आता आपल्या जांभळकुंडीवरती आंघोळ करायसाठी पोहोचलो आणि पाहू शकता आपली फंटर गँग सुद्धा इथे जमा झालेली आहे. मारुडी मार मार रे विशाल. मार मार तिकडे मार. काउंटिंग कर. 1 2 3 स्टार्ट. हा 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 राहू उभं. हा राहू उभं. ताट उभं राहा. हा सलामी दे सलामी दे सलामी दे. हा इकडे अशा प्रकारे खूप मेहनतीने सक्सेसफुली 3 तर उडी मार. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आता आंघोळ वगैरे आपल्या जांभळकुंडीवरती आंघोळ वगैरे करून झाली आहे. तर पाहू शकता इकडे बघा आमचा पहलवान. आपण आता आंघोळ वगैरे करून पर्यावरून घरी आलोय. थोडं पुन्हा घरी येऊन थोडं गरम पाण्याची आंघोळ वगैरे केली आणि आता पाहू शकता मस्त फ्रेश झालं. आणि आता आपल्याकडे तुम्हाला मी पहिलंच बोललो होतो की आपल्याला सुतक आहे तर आपण पूजा वगैरे काय करू शकत नाही. तर आपल्या गणपती बाप्पाची पूजा करायसाठी पाहू शकता कांबलना वगैरे आले आहेत आणि आता इथे पूजा चालू आहे. तर आता मला मी दाखवतो. जे छोटे पुजारी पाहू शकता तुम्ही, हे आहेत आमचे छोटे पुजारी. पाहू शकता मित्रांनो, तर इथे आपण गणपती बाप्पाची पूजा चालू आहे. आम्हाला नाही ते आता पूजा करत आहे. अशा प्रकारे आपले आता पूजा वगैरे झाली आहे. पाहू शकता आम्हाला आता पूजा वगैरे करून हे आपले छोटे पुजारी आहे. इकडे बारक्या इकडे बघ, हे बघ आपले छोटे पुजारी. तुझं बारक्या नाव काय? चला तर मित्रांनो आता सर्व घरामध्ये आरत्या वगैरे आता करून घेतल्या आहेत. आता सर्व माणसं आपली भरडावरती गेलेली आहेत. तर आता आपण सर्व आता आपण पण वरती जाणार आहोत आणि तिकडून आपली मूर्ती विसर्जन मिरवणूक चालू होणार आहे. तर मग तुम्हाला ते सर्व दाखवतो. आता मी पण तिकडे जात आहे, दादा पण आहे. आम्ही आता दोघंजण गाडी घेऊन जातो आहोत वरती. तर आपण तिकडे आता पहिलं भरडावरती जाऊ, आरत्या वगैरे सर्वांसोबत आपण करून घेऊ बाकीच्या उरलेल्या घरांमध्ये. आणि नंतर मग ढोल ताशाच्या गजरात आपली गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जन मिरवणूक संध्याकाळी 3:30-4 वाजता चालू होईल. तर मी तुम्हाला ते सर्व दाखवतो. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा. आपण व्हिडिओ थोड्या वेळ पाहू शकता. आता आपण भरडावरती इथे जमलोय आणि सर्व आरत्या आपण आता कंप्लीट करून घेतल्या आहेत. आणि इथे पाहू शकता उत्तर पूजेचा पण सुरुवात झालेली आहे आणि आपली माणसं पण इथे पाहू शकता जमा झालेली आहेत. थोड्या वेळाच्या आता मोठं वादन केलं जाईल.
आपली आता मिरवणूक थोड्या वेळात काढली जाईल, तर तुम्हाला मी ते सर्व दाखवतो आपल्याकडे कसं वाजा वगैरे असतं. मित्रांनो, आता आपली मगाशीच मिरवणूक चालू झाली. आपली थोडी बॅटरी लो झाल्यामुळे आपण थोडं जास्त व्हिडिओ करताना आला. घरी आलो, थोडा वेळ बॅटरी चार्ज केली, मोबाईलची बॅटरी, आणि आता आपण घरी आलो आहे. पाहू शकता आता वरून मिरवणूक खाली येत आहे आणि आपली मूर्ती पण पाहू शकता. आमचे विजादा आणि मिलिंद आणि आमचे सुशांत भाऊ यांनी आता आपली मूर्ती खाली घेऊन उत्तरपूजा वगैरे मिलिंदने वगैरे केली. आता खाली मिरवणूक आली की आपली मूर्ती त्या मिरवणुकीसोबत आपण सुद्धा विजयादा घेऊन जाणार आहेत खाली. आता थोडा वेळ आता पाणी वगैरे पिऊ आणि पुन्हा आपल्याला मिरवणुकीमध्ये जायचं आहे. आता मोबाईल वगैरे चार्जिंग करून घेतला आहे. आपण मी तुम्हाला दाखवतो आपली मिरवणूक. पाहू शकता मित्रांनो, टोटली आता आपली मिरवणूक आपल्या इथे आलेली आहे आणि थोड्याच वेळात इथं आरत होईल एका घरामध्ये टाक्यांच्या इथे, आणि मग आपल्या मूर्ती विसर्जनासाठी आपण खाली घेऊन जायला सुरुवात करू. पाहू शकता इथे आरत्या आता चालू झाल्या आहेत. हा ना,
गणपती बाप्पा. तर मित्रांनो अशा प्रकारे इथे आता सकाळी तुम्हाला दाखवले मी जागा, त्या जागी इथे आता आपली मिरवणूक आलेली आहे. पाहू शकता ही टोटल आपली टोटल चौरेवाडी आणि भरवाडीची माणसं आहेत. तुम्हाला दाखवतो, काढतो येणार सध्यांची पुढे जे आपले मंडळातील मुलं चाकडी नृत्य करत आहेत. मी तुम्हाला दाखवतो, पाहू शकता इथे चाकडी नृत्य थोड्या वेळात सुरुवात करतील. भंडारा गणपती आलेले आहेत, हे आपले भाऊ आहे. मित्रांनो इथे आता चाकडी नृत्य चालू झालेलं आहे.
अशा प्रकारे मित्रांनो इथे पूर्णपणे आता आरत्या वगैरे झालेल्या आहेत आणि पाहू शकता एक एक मूर्ती पिंट्याचा थांब अशा आता मूर्त्या एक विसर्जन करायसाठी नेणं चालू आहे. पाहू शकता मित्रांनो अशा आता इथे एक एक मूर्ती पाण्यात विसर्जन करायचं चालू आहे. हा राहून दे काय नाही. पाठ हातात घ्या तांबूचा सोडणार आणि पाठ ताब्यात घ्या आपल्या. हो 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 बरेच म्हणजे लय बघ. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं आता गणपती बाप्पा मूर्ती विसर्जन वगैरे झालं. पावसाने पण उत्तम प्रकारे साथ दिली. पाऊस पण आला नाही आणि अशा उत्तम प्रकारे गणपती बाप्पा मूर्ती विसर्जन वगैरे झालं. बोला गणपती बाप्पा मोरया. आता घरी वगैरे आलं रिफ्रेश वगैरे सुद्धा झालं आहे पाहू शकता. आता लाईट वगैरे पण गेलेली आहे बघा. आपलं मकर आता खालीही झालं. 7 दिवस जी एन्जॉयमेंट होती ती वेगळीच होती. ती काय बोलण्या म्हणजे शब्दात सांगू शकत नाही मित्रांनो. आता सर्व खाली खाली आहे असं वाटतं इथे आता. तर मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.